मनालाच ऐकायला मिळतं की माणसाच्या जन्माचं महत्व काय आहे। एरवी तरी माणसाच्या जन्माचं महत्व कळत नाही। माणसं जन्माला येतात तसे हजारो रोजच मरत असतात, पण जन्म कशा करताय हे विसरली। आयुष्यात सगळ्या गोष्टी विसरल्या तरी चालतील, पण आपण कशाला आलोय, आपल्याला कुठं जायचंय, आपल्याला काय करायचंय, आपण काय केलं पाहिजे हे विसरायचं नाही। आणि जे कशा करता आलो, काय करायचंय, कुठं जायचंय जे विसरले ना, तर नाथराय म्हणतात त्याला पुन्हा पुन्हा जन्माच्या फेऱ्यात फुटावं लागतं आणि 84 लक्ष योनीत फुटावं लागतंय। विसरली तया आपण साधू संतांचं ऐकलं पाहिजे, देवाधिकांचं ऐकलं पाहिजे। ऐका, साधू संत सांगण्याकरता इथं आले आणि ते सांगतच राहिले। मला एक गोष्टीचं कुतूहल आहे, संतही सांगतात, आमच्या घरचे आई वडीलही सांगतात, समाजही सांगतो, गुरुजी सांगतात, थोडी मोठी माणसंही सांगतात आणि छोटी माणसंही सांगतात। याच्यात मी 4 गोष्टीचा प्रकार करतोय। ऐका, काही वेळेला मोठी लहानांना सांगतात, काही वेळेला लहानही मोठ्यांना सांगतात, काही वेळेला मोठी मोठ्यांना सांगतात आणि काही वेळेला लहानही लहानांना सांगत असतात किंवा लहानही मोठ्यांना सांगतात। 4 प्रकारामध्ये पहिले प्रकार ऐका, तुकाराम महाराजांसारखे साधू, ज्ञानोबारांसारखे साधू तुम्हाला आम्हाला बरेच वेळेला सांगतात, त्याला उपदेश म्हणतात। उपदेश करण्याचा अधिकार कोणाला आहे का? खरं तर तुमच्याकडे लहानांनी मोठ्याला सांगितलं जातो उपदेश का मोठ्यांनी लहानांना? सोपं सांगू, शाळेत विद्यार्थ्यांनी गुरुजींना सांगावं का गुरुजींनी विद्यार्थ्याला सांगावं? सांगा कसं आहे, गुरुजींनी, मग गुरुजी मोठे कशामुळे? वयाने, ज्ञानाने। मग मला सांगा, 5 वर्षाच्या ज्ञानोबारायांची बहीण, काय नाव आहे त्यांचं? मुक्ताई, त्यांनी 1400 वर्षाच्या चांगदेवांना कसं काय सांगितलं? 5 वर्षाच्या वयाच्या असणाऱ्या मुक्ताई वयानं लहान आहेत पण अधिकारानं ज्ञानाने श्रेष्ठ आहेत। 1400 वर्षाच्या चांगदेवाला सांगतात, याला म्हणतात लहानांना मोठ्याला उपदेश केलाय। ऐका का, तर 1400 वर्षाचे चांगदेव महाराज सुद्धा म्हणतात गुरुपुत्र झालो, गुरुपुत्र झालो चांगदेव म्हणे आज जन्मालो। चांगदेव महाराजांचं आयुष्य 1400 वर्षाचं आहे। सर्वसामान्य तुमच्या आमच्या जीवाचं आयुष्य 100 वर्षाचं असतंय, पण चांगदेव महाराजांचं आयुष्य 1400 वर्षाचं असताना सुद्धा 1400 वर्ष आयुष्य भोगून चांगदेव महाराज म्हणजे योगी। नगर जिल्ह्यात फुलतांब्याला आजही त्यांची समाधी आहे। चांगदेव महाराजांची महती अशी होती, 6-6 महिने डोळे लावून ध्यान लावून बसायचे आणि 6 महिन्यात त्या परिसरात एखादी व्यक्ती मरण पावली ना, त्या गावातली त्या परिसरातले माणसं मेलेलं मड तिथं आणून टाकायची। 6 महिन्यातनं डोळे जर उघडले चांगदेव महाराजांनी, तर त्या मेलेली माणसं डोळ्याच्या समाधीच्या तपश्चर्याच्या ध्यानातून उठायची आणि झोपीतनं उठल्यासारखी घरी चालून जायची। एवढं सामर्थ्य अंगात येण्याकरता 6 महिने डोळं लावून ध्यान करायचे चांगदेव महाराज, आणि आयुष्य मिळालं 1400 वर्षाचं। त्यांना ज्यावेळेस ज्ञानोबाराय, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा आणि मुक्ताई सारखे संत भेटली आणि त्यावेळेस त्या पैठणवरून आळंदीला येताना ती झोपलेली माणसं बघितली। मुक्ताई म्हणते, ज्ञानदादा इथं नेमकी माणसं का झोपलेत? ते म्हणली, ग बस मुक्ताई, चल इथं बाबा बसलाय ना वरती समाधी लावून, तो ध्यान लावून बसलाय, इथं मेलेत माणसं म्हणे। आणि मेलेली माणसं हा बाबा ज्यावेळेस 6 महिन्याच्या आतून ध्यानस्थ अवस्थेतनं जागृत होतो आणि ह्याने डोळ्यातून पाहिल्यानंतर, कृपादृष्टीने पाहिल्यानंतर मेलेली माणसं उठून जातात। मुक्ताई म्हणते, याकरता 6 महिने तपश्चर्या करायची काय गरज आहे? आणि असं वर्णन आहे, काही ठिकाणी कुठं हाड पडलेलं होतं टाकलं किंवा लाकूड पडलं होतं टाकलं आणि उठा आपापल्या घरी पळा म्हणले की माणसं पळून गेली घरी। आणि ज्यावेळेस 6 महिन्यांनी जाग झाले चांगदेव महाराज, त्यावेळेस ते सर्व शिष्य परिवाराला विचारतात की मेली माणसं नाहीत का या परिसरात? आतापर्यंत एकही नाही म्हणजे बरीच मेली होती, पण कोणतरी मुलगी आली आणि ती म्हणले उठा पळा घरी, सगळी पळून गेली। ज्यावेळेस हे सगळं कळलं त्यावेळेस भेटायला निघाले, त्यावेळेस पत्र पाठवावं कसं, तीर्थरूप म्हणावं तर वयानं लहान आहे, आशीर्वाद द्यावा तर अधिकारानं मोठे आहेत। आणि ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं त्यावेळेस कोरच पाठवलं, त्यावेळेस शिकडून चांगदेव 65 म्हणून 65 वया ज्ञानोबारांनी दिल्या। मला एवढं उदाहरण का सांगावं 3 मिनिटांसाठी लक्षात घ्या। 1400 वर्ष आयुष्य ज्या चांगदेव महाराजांना मिळालं,
त्या चांगदेव महाराजांना सुद्धा 65 वयाचा उपदेश ज्ञानोबराय करतात आणि मग चांगदेव महाराज भेटायला निघाले कोणतरी अधिकारी महात्मे की जे अधिकार मला येण्याकरता 6 महिने भजन करावं लागते, तपश्चर्या करावं लागते, ती एका मुलीनं 5 वर्षाच्या लगेचच मेलेली माणसं उठून गेली, तिने 5 वर्षात एवढा मोठा अधिकार कसा कमवला? म्हणून ते बसून चालले, अजून अहंकार गेला नाही. आणि मग कशावर चालले? मला वाटतं तुमच्या आमच्याकडं पंचमीला, नागपंचमीला, श्रावण महिन्यातल्या शुद्ध पंचमीला एक कागद आणला जातो आणि ते पूर्वीच्या घरात त्या कागदावर काटाड्यातनं काठी आणायची आणि त्या कागद लावायचा, त्या कागदावरती चित्र असायची वर. कशाची? वाघाव बसलेला बाबा बघितला का? त्याचा होता ना वाघाव बसलेला. मला तिकडं पंचमीला जावं लागलं तुम्हाला ते वाघावला बाबा चांगला. ते वाघाव बसलेला बाबा हातामध्ये काय आहे त्यांच्या? ते पहिली त्यासाठी घर मातीची असावं लागायचं, त्यामुळे ते काटा घ्यायचा आणि ते खवायचा आणि मला हवायचा. आता चिमिटच्या घरात जातच नाही, त्याला काय करू? सापाचा चाबूक घेतलाय, वाघावर बसला, अहंकार गेला नाही. म्हणून नामदेव सकाळ आळंदीला ही भावंड निवृत्तीनाथ सोपान काका आणि ज्ञानदादा मुक्ताई बसले, तर त्यांना मुक्ताईने सांगितलं आता चांगदेव महाराज आपल्याला भेटायला निघाले. आणि मग मात्र अजून भ्रम गेला नाही म्हणे चांगदेव महाराजांचा, ती भ्रम घालवावं लागेल. म्हणून आपला भ्रम घालवण्याकरता संत येतात, उपदेश करतात, मला हे सांगायचंय. आणि मग त्यावेळेस चला भिंतीबाई, अशी निर्जीव भिंत, जशी आळंदीला गेल्या वारकरी भेटायला जातात त्या भिंतीचं चला भिंतीबाई म्हटली आणि भिंत जशी आकाशात उडली बर का. तसं मग मात्र त्या असणाऱ्या चांगदेव महाराजाला कळलं अहंकार होता. 14 वर्षाचं आयुष्य, 1400 वर्षाचं आयुष्य मला मिळालं. अहंकार होता. काही लोक म्हणतील महाराज कलियुगातलं आयुष्य 100 वर्ष, मग चांगदेव महाराजाला कसं काय एकट्याला मिळालं 1400 वर्ष? शंका उपस्थित करायचं नाही ना. आळंदीला जावा, तपश्चर्या करा, त्याचं उत्तर मिळेल. सगळं बुवानी कीर्तनात वरच्या श्राद्धात सांगायचं, तुम्ही आपलं ऐकून जायचं. आळंदीला गेल्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. कलियुगात माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं, एकट्या चांगदेवाला 1400 वर्षाचं वगैरे कसं? ऐका, चांगदेव महाराजांना कळालं, भ्रांती हल्ली. मला एक सांगायचंय. आणि मग आता का अमोल महाराजांनी दिलेलं प्रमाण माझ्या पुढे येणारे. चांगदेव म्हणे आजी जन्मा त्या मुक्ताई 5 वर्षाची आहे. तिचं वय केवढं, तिचं आयुष्य केवढं, तिचा अधिकार केवढा, हे ज्यावेळेस चांगदेव महाराजांना कळालं. आणि मग म्हणलं मी आज जन्माला आलो. आता चांगदेव महाराज काय आज जन्माला आलो? अरे 1400 वर्षापूर्वी चांगदेव महाराज जन्माला आले होते. पण ते म्हणले मी कोरा राहिलो का? तर आज गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 5 वर्षाची मुक्ताई माझी आई झाली, 5 वर्षाची मुक्ताई माझी गुरु झाली, 5 वर्षाची मुक्ताई माझा अज्ञान घालवणारी, अज्ञानाची प्राप्ती करून घेणारी माझी सद्गुरु झाली. म्हणून आज जन्म तसा आपला आजच जन्म होतो का? आपल्याला पैसे कमवायचं कळलं म्हणजे सगळं जन्म पाहून झाला असं नाही. आपल्याला घरादाराचं संपन्न झालो, माणसं पैसा अडकाने संपन्न होतात, पण परमार्थाने सफल होतात. संपन्न होणं वेगळं आणि सफल होणं वेगळं. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला किंवा त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. जन्म मरणाचा व्यापार सफल होण्याकरता आपण कोणाच तरी ऐकलं पाहिजे. लहानांना मोठ्यांचं ऐकलं का मोठ्यांना लहानांना ऐकलं ह्याच्यात काय फरक पडत नाही. तो सांगणारा व्यक्ती किती अधिकारी हे पाहिलं पाहिजे. काही वेळेला 5 वर्षाच्या मुक्ताई 1400 वर्षाच्या चांगदेवाला सांगतात. याला उपदेश केल्या गेलेल्या शब्दाला लहानांना, कनिष्ठांना, श्रेष्ठांना, मोठ्याला केलेला उपदेश आहे एक. दुसरा श्रेष्ठानं श्रेष्ठाला केलेला उपदेश. दुसरा कोणता? तर साधूला केलेला उपदेश. साधू लोक सुद्धा साधूला उपदेश करतात. ऐकाजी तुम्ही भक्त एका भक्तानंच भक्ताला उपदेश केलाय. साधू संत उठा साधू संत साधा आपुला लिहित. एका साधून दुसऱ्या साधूला उपदेश केला आहे ना. देवाला सुद्धा उपदेश करतात हे संत महात्मे. काय करतात? त्याला काकड्याचा बसण्यात ऐकावं लागतं. काकडा भजन कधी असतं माहितीये का? काकडा
काकडा काकडा सकाळी 11ला पाठ 4ला काकडा काकडा कडकडीत कडा कडा थंडी वाजते त्यात उठायचं पहाट आणि पहाटेच्या वेळेला असतं त्या पहाटेत साधू संताला साधू संत उपदेश करतात त्यात विशेष नाही साधू संत देवाला सुद्धा उपदेश करतायत ऐकायचंय उठा म्हणजे या अभंगातून ह्या भजनातून आम्ही शिकायचं देवाला सुद्धा संत उठवतात फक्त उठलं कधी पाहिजे दिवस उगवायच्या आधी उठतात का दिवस उगवल्यानंतर उठायचं का सूर्य डोक्यावाल्या उठायचं जे सूर्य डोक्यावाल्या उठवतात त्यांना सूर्यवंशी म्हणतात तिथल्या वस्तीले सोडून पलीकडे आलतं कीर्तन इथे एक सूर्यवंशीची वस्ती नाही सूर्यवंशीच्या वस्ती आलतं ना कीर्तन सूर्यवंशी कधी उठलं पाहिजे आजी भगवान सूर्यनारायणाचे उपवास माघ महिन्यात शुद्ध प्रतिपदेला रथसप्तमीत करतात त्यावेळी सकाळी 8:30ला तरी कमीत कमी उठलं पहाट कधी होती कधी रोज कधी उठावं महिलांकरता ऐकून घ्या केस मोकळी सोडून स्वयंपाक करायचा नाही तुम्ही म्हणाला तर आमच्याकडे आलं केस मोकळी सोडून झोपायचं नाही गरुड पुराण सांगतो त्याला कुठं जायचंय माझ्या 11:30 वाजल्या ऐका कपाळाला कधीही बरोबर मकच तुकडं तसंच ठेवायचं ना मग जी बाई सूर्यदेव उगवायच्या नंतर उठते ना तिच्या घरात तिची कुलदेवता ग्रामदेवता तिने किती सुवासिनी घालू द्या तिच्या घरात ग्रामदेवता तिची लक्ष्मी कुलदेवी कधीच येणार नाही सूर्य उगवायच्या नंतर जी उठते ना तिच्या घरात औदसा येणार म्हणून उठायचं कधी कधी उठायचं सांगितलं आपल्याला काकड्यामध्ये उठवून या पुढे म्हणा एकदा आले उठवून या टाळ्या वाजवायचा सगळ्या उठवून या पहाटे कधी उठायचं तिसरा पारा कधी उठायचं ह्या करता कीर्तन ऐकायचं ह्या करता भजन ऐकायचं आपलंच घोडं पुढं दामटायचं मला जास्त कळतंय असं सांगायचं आधी ऐकायचं काय सांगतात त्यांचं ऐकायचं साधू संत सांगतात ना सांगण्याकरता कुणाला सांगतात तर सामान्य जीवाला सांगतात संत संतांना सांगतात संत देवाला सांगतात ऐका या अभंगात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सामान्य जीवाला सांगतात आता कितीतरी अभंग आहेत तुकोबारायांचे ज्ञानोबारायांचे कितीतरी वेळा त्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितलंय आणि उपदेशाचं सांगितलंय ऐका काय सांगतात आता तरी पुढे उपदेश पुढं नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका कुणी सांगितले तुम्हाला सांगतो कनेरी कनेरी कुणी बघितली कनेरी 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 आता करा कनेरी कनेरी बरोबर कनेरी पंढरी कुणी बघितली पंढरी एवढ्याच बाकीच्या राहिल्यात का जायचं बरोबर बरोबर आळंदी कुणी बघितली आळंदी आळंदी बरोबर बरोबर काळूबाईला काळूबाई बघितली का काळूबाईला घेतले काळूबाई आपण करंट्या कपाळाचा आहोत महाराष्ट्रात राहून आपण अजून पंढरपूर पाहिलं नाही पंढरपूर ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या सोहळ्यात जर्मनची महिला आली गुरी घुमटी गुरी गुरी आणि तिनं वारी करावं ज्ञानोबा तुका म्हणा येईना तिला मराठी त्यांची भाषा वेगळी पेंटी घालणाऱ्या परदेशातल्या बाया साड्या घातल्या आमच्या साड्या तिने कुंकू तिने हिने घातली आणि तिने वारी करत 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 पंढरपूरला आली आणि पंढरपूरला वारी नामदेव पायरीचं दर्शन घेऊन घाटावून चंद्रभागेकडे खाली पाहिलं पुंडलिकाचं दर्शन चंद्रभागेने असा वळसा घेतलाय भीमा मैयानं आणि वारकरी बघितलं मग तिने पहिल्यांदा आलेली जर्मनी परदेशातली बाई आणि तिनं मोठ्यानं एवढा मोठा सोहळा डोळ्याने बघितला आणि बघितला मोठ्यानं तिच्या तोंडात आता स्वभाव तिचा इंग्रजी भाषा आहे
तोंडानं ते आता मराठीत आली महाराष्ट्रात आणि बघताना मोठ्यानं बघितलं वाव वंडरफुल. तेवढ्यात लातूरच्या आजी काष्टा घालणारे 9वारी साडे घालणार अगं भावाने पंढरपूर आहे म्हणजे वंडरफुल नाही. तिचं वंडरफुल मध्ये तिला म्हणायचं सुंदर आणि अजून आम्ही आमचं सुंदर बघितलंच नाही. आम्ही आमचा चेहरा बघतोय आरशात. मी कशाला आरशात मी तर माझ्या रूपाची. आपण आपल्यापेक्षा आपल्याला बनवणार किती सुंदर असेल. आपणच सुंदर आपल्याला समजून घेतोय. आपणच शहाणा आपल्याला समजतोय आणि आपण शहाणा नाही किती येड हे सांगण्याकरता संतांच्या अभंग या करता संतांच्या अभंग आहेत. आम्ही किती येड आहेत. साधू संतांनी तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला सुंदर म्हणावं. ज्या देतो जेव मरत नाही तुम्हाला मला मरावं लागतं. हे आरशातला पाहणारा स्वतःचा चेहरा सुंदर आहे म्हणताना हे कधीतरी कुरूप होत असतो. बालपण गेले की तरुणपण येत असतात. तरुणपण गेले की म्हातारपण म्हातारपण गेले की कोळच होत असतात. हे संपत असतात. ह्याच्यावर परिणाम होत असतो समाजाचा. ह्याच्यावर परिणाम होत असतो आयुष्याचा. आयुष्य संपत असतं एक दिवस दादा. म्हणून तुकोबाराय म्हणतात नका करू नास. कनेरीचे काळे बाबा म्हणायचे नका करू नास राहिलेल्या आयुष्यात. पदरचा शब्द तिथं घालायचा. तसं संत वचनामध्ये पदरचा शब्द घालायचा नाही. पण काळे बाबा एवढे उत्तुंग कीर्तन करायचे. सद्गुरु काळे बाबांच्या मुखातून एखादा शब्द आला तर अशा असणारी आडाणी साधी अशिक्षित माणसं सुद्धा आणि साध्या साध्या असणाऱ्या लोकांना अमृत अनुभव चांगदेवपासाठी वेद पंचदशी काळे बाबा सांगतात. नका करू नाच राहिलेल्या आयुष्याचा. कधी राहिलेलं ज्याला 40 कळालं तिथनं पुढं नका करू. मागचं जाऊ द्या. ज्याला 50 कळालं ज्याला 20 वर्ष वयात कळालं त्याला कळालं ना तुम्हाला कळावं सांगण्याकरता उपदेश करण्याकरता तुकोबारायसारखे साधू. म्हणून आता तरी पुढे त्यांनी बऱ्याच अभंगात सांगितलं हे करा ते करा. आता जन्म नाही रे आणि कुणी सांगितलं त्यांनी सांगितलं पुन्हा जन्म नाही. तिथं बसलेल्यांनी मला एक जण सांगा बरं मी पुन्हा जन्माला येणार आहे. वस्तूने सांगा हे मागचं मेलेली पुन्हा माणसाच्या जन्माला आली का? आली का? कुणी बघितलं मेल्यानंतर पुन्हा माणसाचा जन्म आहे का? आहे. आयुष्य सुंदर बनवा. आयुष्याला स्वर्ग बनवा. आलेल्या आयुष्याला वैकुंठ बनवा. आणि आयुष्य हॅपी बनवायचे का? आयुष्य सत्ता संपत्ती गाडी घोडा ऐश्वर्य ह्याच्यात घालवण्याकरता नाही. आयुष्य नॉर्मल जगण्याकरता आहे. आयुष्य नॉर्मल जगता आलं पाहिजे आणि कुणालाही नाही बरं का. मारुतरायासारखा एवढा पराक्रम गाजवणारा मारुतराया रामायणातलं आकर्षित शोध लंकात उड्डाण करून आले. समुद्रावर हल्ली कुणा ताकद होते का समुद्र उडा नाही. पण पलीकडे गेले ना आल्यानंतर स्वतःने सांगितलं पराक्रम काय केला. स्वतःने सांगितलं ब्रह्मदेवाकडून पत्र लिहून आणलं आणि प्रभू रामरायाकडे सांगितलं की मी काही केलं माझ्या तोंडाने कसं सांगू. आणि माणसं आयुष्यभर स्वतःच काही केलं सांगत बसतात आयुष्यभर. म्हणून सांगू नका कुणाला सांगू नका. जग आपलं सांगत असताना रडून ऐकतो आणि जगाला परत हसून सांगतो. आपलं दुःख कुणाला सांगायचं नाही. आपलं दुःख सांगावं वाटलं तर देवाला सांगायचं. आपला रे सांगा सुख दुःख. म्हणून देवा सांगो सुख दुःख सांगू नये. जीव कनिष्ठ आहे आणि जो ऐकतोय तोही कनिष्ठ आहे. मग सांगावं कोणी संतांनी सांगावं आणि तुम्ही आमच्या सारख्या सामान्य जीवाने ऐकावं. आपलं सांगायचं तर गारानं देवालाच सांगावं. गावाला भावाला पाहुण्या सोयऱ्या धाऱ्याला सांगू नये. ऐका देवा सांगू सुख देवा सांगू दुःख. म्हणून तुकाराम महाराज इथं सांगतायत साधू संतांनी आम्हाला सांगितलं जन्म नाही रे आणि पुन्हा जन्म नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म. हे वर्म आहे. माणसाचं आयुष्य हे संधी आहे आणि संधीचं काय केलं पाहिजे? सोनं केलं पाहिजे. नाही संधीचं सोनं करता आलं तरी संधीचं पितळ कव्हायला पण केलं पाहिजे. पण सोनं केलं तर सोन्याच्या भावात जाईल आणि पितळ केलं तर लोखंड केलं तर भंगाराच्या भावात जाईल. किती पितळ करा पितळ उघड पडल्याशिवाय राहणार. पितळ किती करा पण पितळ उघड पडतं. म्हणून तुकाराम महाराज सांगता सोनं करा
जन्मालो त्याचे झाले म्हणून तुकाराम महाराजांसारखे साधू तुम्हाला आम्हाला सांगण्याकरता आले. बऱ्याच अभंगात सांगितलं जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग. थोड्या अलीकडे सरा बरं पुरुष मंडळी पुढे सरा. विठाला 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 पाठीमाग मुंबईला एमडी डॉक्टरांचं 25 लोकांचं शिबिर भरलं होतं. किती 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 25 किती लोकांचं? कसले डॉक्टर होते? लक्ष ऐका, लक्षात पूर्वक काय कसले डॉक्टर? एमडी. एमडी म्हणजे हृदयाचे. आखे व्यासपीठावरती 25 एमडी हृदयाचे डॉक्टर हजर असताना त्या 25 मधल्या एका डॉक्टरला छातीत चमकलं. मध्ये टीव्ही आला बघा. आणि बाकीचे 24 हृदयाचे डॉक्टर होते त्यांनी त्यांना डायरेक्ट पंपिंग केलं, हात लावला, तपासलं. किती महत्वाचं सांगतो मी, ऐका की माझ्या त्या उठून चालल्या जाऊ दे की आता येते परत. माझ्या जीवाचं रान करून कीर्तन ऐका. कीर्तनाने अंग हरिरूप होतं. कीर्तनानं घरदार सर्व विसरतं. तेवढ्या पुरतं तरी टेन्शन 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 कुठवर मरायचं का टेन्शन घेऊन. माझी एक आजी होती, शिकली नव्हती, आता ती गेली म्हणजे देवाघरी गेली. तर आमच्या घरी एक वाघमारेची मुलगी आली गुरुजींची. तिचं नाव बाई. आणि ती दारात आजी बसली की दिवसभर विचारायची की कोणी आलं गेले, तुझं कसं काय, तू कोणाची. आता पूर आमच्या घरी शिलाई काम करतात लेडीजचे. दोघी आमच्या भाऊ यांना माहिती मंडळ. ती पोरगी आली आणि त्याला आमच्या आजीने दारात हाक मारली, ए इकडे पुरी, तू कोणाची? म्हणे मी आमच्या. तुला कुठं दिलं? आमच्या गावात. तू इथं कशाला आली? आता ती म्हणते मी सांगितलं मी आली डिलिव्हरीला, पण डिलिव्हरी शब्द आहे हा इंग्रजी, म्हाताऱ्याला कळणार नाही म्हणून मी म्हटलं मराठीत सांगा. आणि तिने मनात विचार केला आणि तिने सांगितलं आजी मी आता बाळपणाला आली. आजी म्हणते मग डिलिव्हरीला आली म्हण की. आमच्या घरात जर थोडंसं कुरकुर झालं तर मात्र म्हणायची मला लय टेन्शन येते पोराव आता. मी म्हणलं तू टेन्शन शब्द कुठं शिकली आधी सांग. टेन्शन शब्द शिकली कुठं? हुशार आहे आई माझी. ऐका तिला सांगायची गरज नाही. पूर्वी बाळ जर रडायला लागला तर पोटात आला तर हळूच बाबा की काय तूक त्याच्या तोंडात तूक त्याच्या पोटात घालू. ऐका नाही ते हळूच काजळ घालताना तिचं डोकं केवढं, बाळाचा डोळा केवढा, त्याची भोवई केवढी, पापणी केवढी, निजा अंगठा केवढा, त्याचं बोट केवढं, आणि कोपऱ्यावर काजळ घालणार आणि बरोबर खालता कोण्यावर असं ना असं काजळ घालणार. बाय 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 कुठे शिकले काय कळलं नाही. ती मोठं झाल्यावर कार्ट म्हणते म्हातारे का बघतो काय कळत नाही. तिने काजळाच्या चटणी घातली असते तर. हुशार होती आजी माझी. ऐका विठाला विठाला 25 एमडी डॉक्टरांचं पथक आणि हृदयाचा अटॅक चमकायला लागलं तर 24 डॉक्टरांनी प्रयत्न केला, पण 24 हृदयाचे डॉक्टर एका वर्गात शिकलेली गेट टुगेदर मध्ये, पण त्यातली त्या 25व्या एमडी डॉक्टरला वाचवू शकले नाही. दुसरं उदाहरण मुंबईला नायर हॉस्पिटल आहे, तिथं डॉक्टर सुनीता मॅडम म्हणून हृदयरोग तज्ञ डॉक्टर त्या हॉस्पिटलच्या मालकीण होत्या. घरी काम उरकलं, मॅडम 4 चाकी गाडी घेऊन गेटच्या आत आल्या आणि हॉस्पिटल मध्ये आल्यावर गाडी लावली. क्लिनिक मध्ये गेल्या, ओपीडीत सगळे कपडे ठेवले, ॲप्रन घातलं, तसा स्टेथोस्कोप घेतला, राऊंडला निघाल्या. हाताखाली 3-4 लेडी डॉक्टर होत्या, स्टाफ नर्स वगैरे 50 स्टाफ होता आणि त्या आयसीयू अतिदक्षतामध्ये राऊंडला निघाल्या. खरं घडलेले खरं 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 बसायची तर पुढं बसा बाया जागा जात्या सत्याच्या कीर्तनात जा, कुठं जा, या माझ्या शेजारी. आता वेळ कमी ना, जागा नका धरू एकमेकांची. ऐका आणि त्या डॉक्टर मी असू द्या, आता टायमिंग संपत आलाय. त्या डॉक्टरांनी राऊंड घेतला. ऐका सगळ्या पेशंटच्या तपासण्या केल्या,
त्या पेपरवरती हा पेपर असतो प्रत्येक पेशंटच्या रुग्णाचा ऍडमिट पेपरवर ऑर्डर दिल्या प्रत्येक रुग्णाला विचारलं आणि काउंटरवर आल्या आणि काउंटरवर आल्यानंतर बघा बघा जग नॉर्मल जगलं पाहिजे कसं सांगतो मी गमेंडी सत्तेत सौंदर्यात संपत्तीत भाऊकीच्या बळावर राहायचंच नाही कधी स्वतः असणारे काळाला कसं सामोरं गेलं पाहिजे आणि आयुष्य किती गंभीर्याने घेतलं पाहिजे हे सांगतोय मी शिरेच करतोय लोकांना थोडंसं मला माहिती आहे पण टेन्शन घ्यायचं नाही त्या बाळाला केंड उतरू दे एकदा विठाला आपला सस्पेन्स कायम ठेवा त्या मॅडमने सगळ्या असणाऱ्या राऊंड घेतला आणि सिस्टरच्या काउंटरवर आल्या आणि पेपर लिहित होत्या काहीतरी एका पेशंटच्या गोळ्याची ऑर्डर येत असताना 2-3 सेकंद गेले आणि 7 सेकंद 10 सेकंद गेले की पेन हाताला पडला पेन पडला तसा मॅडम ज्या उभ्या त्या टेबलवर लिहून लिहित होत्या त्यातनं अंग सोडलं धप खाली पडल्यानंतर मॅडमला चक्कर आली म्हणून आतमध्ये आयसीयू मध्ये तिथं सगळी यंत्रणा तिथं स्टाफ तिथं वायरिंग ऑक्सिजन मशिनरी सगळं तिथं पण डॉक्टर मॅडमनं तिनं अशी बाकीची पळाली मॅडमला धरलं उचललं आयसीयू टेबलवर घेतलं नळ्या लावल्या बघितलं पण हृदयाचं मशीन लावलं पण मॅडमचं हृदय बंद पडलेलं होतं म्हणजे मॅडमला अटॅक आला त्या क्षणाला मॅडम गेल्या होत्या आता स्वतः हृदय रोग तज्ञ स्वतःच हॉस्पिटल स्वतः हॉस्पिटल मध्ये हजर काय करणं न्यायचंय काय वेळ गेलाय का अर्धा तास गेलाय का तास गेलाय काय माहित नाही आणि सगळ्या वायरगण सगळं तयार असताना सुद्धा एक क्षणाचे आयुष्य स्वतः हृदयरोग तज्ञ असताना मिळवू शकल्या नाही हे जगाचं वास्तव आहे हे जगाची परिस्थिती स्वतः एमडी असताना आयुष्य त्यात घेऊ शकले नाही हे वास्तव आहे म्हणून साधू संत सांगतात आयुष्य क्षणभंगुर आहे जन्म वाया घालवायचा नाही भक्ती परमार्थ साधना साधू संतांची वाडवडिलांची पितृदेवतेची कुलदेवतेची आराध्य देवतेची ग्रामदेवतेची पूजा करा मेलेली माणसं ही पितृदेव होत असतात आणि कुणी छातीला हात लावून सांगायचं नाही माझ्यामुळे होतं तुमच्यावर तुमची कुलस्वामिनी तुमच्यावर कुलदेवता तुमच्यावर पितृदेवता संतुष्ट असते आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या प्रपंचाची भराभराटी होत असते अन्यथा तुमच्या आमच्यामुळे काही करू शकत नाही हे सांगण्याकरता तुकाराम महाराज आले आणि ते सांगतात आमचं कुलदैवत जर विठ्ठल कुळीचे दैवत आहे तुमचं कुलदैवत कोणतं असेल प्रत्येकाला आपलं कुलदैवत माहित पाहिजे प्रत्येकाला आपलं देवक माहित पाहिजे प्रत्येकाला आपल्या कुळाची देवी माहित पाहिजे गोत्र माहित पाहिजे कोण बाई एकच सांगाल आमचं गोत्र कुठलं आहे आपल्या कुळातलं सांगता का गोत्र दारातलं कुत्र माहिती का आमचं गोत्र माहित नाही आम्हाला आमचं कुल माहित नाही आम्हाला आमची कुलदेवी माहित नाही आमची ग्रामदेवता माहित नाही आमचा आराध्य देवता माहित नाही आमच्या कुलदेवीची वर्षातनं 3 वेळा उपासना केली पाहिजे आपल्या पितृदेवतेला वर्षातनं 3 वेळा पूजा केली पाहिजे आमचं ग्रामदेवतेची पूजा केली पाहिजे आराध्य देवतेची पूजा केली पाहिजे आणि तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही करता का तुमचं कुलदैवत कुठलं तर तुकोबराय सांगतात विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल हे आमचे कुलदैवत आहे त्यांची सेवा करता का आज नाही मागे जन्मजन्मी कुलदेवतेची सेवा करत आलो आमच्या घरादाराने आमच्या घराण्याची रीत आहे पांडुरंगाची सेवा 8 पिढ्यापासून केली आणि तेच तुम्हाला सांगतोय त्याच देवाची तुम्ही पण सेवा करा तुम्हाला काही कमी पडणार नाही हे सांगण्याकरता आम्ही वैकुंठावरून आलो आणि तेच तुम्हाला सांगतोय आम्ही सुद्धा ज्या देवाला भजलं त्या देवाला तुम्ही भजा हे सांगतात अभंगाच्या काय सांगतायत महाराज तुम्हाला कोणी विचारलंय का समाजामध्ये व्यवहार असा आहे की व्यवहारात काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगायच्या असतात आणि काही गोष्टी विचारल्या नाही तरी सांगायच्या असतात काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगायच्या नसतात एखादी 2 व्यक्ती 2 बाया बोलत असताना 2 पुरुष बोलत असताना एखादा जर कोणी मधीच तिसरा बोलला तर अपमान होण्याची शक्यता असते त्यातला पहिला म्हणायची शक्यता अशी असते की तुला कोणी विचारलंय का व्यवहारात जसं दोघात तिसऱ्यानं सांगितलेलं चालत नाही तसं तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला सांगताय पण हे तुम्हाला कोणी विचारलंय का तर व्यवहारात काही गोष्टी न विचारल्या तरी सांगायच्या असतात काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगायच्या नसतात पती पत्नीचं भांडण आहे दोघांनी भांडण त्यात सांगायला जायचं नसतं भावकीचं भांडण चाललंय सांगायचं नाही पण एखादी व्यक्ती आंधळी आणि आपण बसलोय आणि त्याला खड्डा समोर दिसला नाही आंधळ्या व्यक्तीला दिसत नाही आणि तो जर चालत आला आणि गपकन त्या खड्ड्यात पडला माणसं गोळा झाली लोकांनी सांगितलं कसं काय तुम्ही पडला तुम्हाला दिसत नाही का तुम्हाला मला दिसत नाही मी आंधळा आहे
बाकीचे लोक म्हणजे आम्हाला दिसला होता खड्डा. ते म्हणले मग तू का सांगितलं नाही पुढे खड्डा आहे? ते म्हणते आंधळ्याला पुढे विचारलंय पुढे खड्डा आहे का काय? ते म्हणते आंधळ्याला दिसला असतो तुला कशाला विचारलं? ऐका, समोर खड्डा आहे, पण जर ज्याला दिसतंय ना तो डोळस आहे त्याने अंधारा काय केलं पाहिजे सांगितलं पाहिजे. पण काही वेळेला शहाणपणाच्या गोष्टी गाभावकीत आणि पती पत्नीच्या भांडणात आताच्या सांगायच्या नसतात. तसं तुकाराम महाराज तुम्हाला सांगायचं विचारलं का कोणी? काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगायच्या नसतात आणि काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगायच्या असतात. तुकाराम महाराज त्या समाजाला सांगतात आंधळं नाही, त्या समाजाला खऱ्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून ते सांगतात. मी तरी एका ठिकाणी सांगायचं गेलो, मी सांगायचं नसतं पण तरी सांगायला गेलो. आता तुम्हाला मी असं दिसतो हे कपड्यावर, पण घरी गेल्यानंतर काही वेळा शेतातल्या कामाला पॅन्ट शर्टवर दिसत. मग काळी पॅन्ट घातलेली होती आणि आमच्या शेजारी नेमकं पती पत्नी आमच्या चुलत भावाचा वाद लागला म्हणून मी सांगायला गेलो दोघांना आणि दोघांना असं धरलं होतं. पण धरता धरता मी सोडवाय गेल्यानंतर त्याने धरलं पण सोडवलं सुद्धा. आणि घरी आल्यानंतर बघितलं तर माझ्या पॅन्टीला इथं चुनचुन करत होतं. जर आमच्या मंडळीला बगड्या काहीतरी बघितलं तर तिथं मांडी लाल झाली होती. ती तिच्या जावाकडे गेली म्हणजे आमच्या भावाच्या चुलत भावाच्या मंडळीकडे. म्हणजे काय तू भांडण नेमकं म्हणजे चावली का काही लाल झाली महाराजांची मांडी. तिने सांगितलं माझा पती मला मारत होता पण तिने सांगायला मला आलं महाराज. पण मला काय माहिती बाया, मी जर टचकन जरा मला सोड नाही म्हणून मला केसाला धरलं होतं. ती मी चावली पण मला काय माहिती महाराजाची पॅन्ट आहे का त्याची दोघाची पॅन्ट सारखीच. मी म्हणलं भांडण करायचं सोडवाय जायचं, भांडण सोडवाय जायचं नाही. त्याला म्हणलं का ते म्हणजे माझ्या नवऱ्याची महाराजाची पॅन्ट सारखी होती काळी. मला वाटलं त्यांचाच पाय, मला काय माहिती महाराजाचा पाय. बरं भांडणात सांगाय जायचं पण काही गोष्टी समाजाला सांगायच्या. कुठल्या? एखाद्याचं लेकरू, एखाद्याचा मुलगा, एखाद्याची मुलगी, एखाद्याचा चुकतोय त्याला चार गोष्टी सांगा आणि चुकलेल्या आडमार्गाला गेलेल्या समाजाला सदमार्गाला लावण्याकरता साधू संत सांगण्याकरता आले. चुकीचे देणे व्हावे जगन व्हावे, चुकीचे देणे व्हावे जगन व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाचे. जो चुकलाय, जो आडमार्गाला गेलाय त्याला सदमार्गाला लावण्याकरता साधू संत या ठिकाणी आले. ते सांगतात काय सांगतायत? सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. का हो तुकाराम महाराज तुम्ही बजलय का स्वतः विठ्ठलाला? हो माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा आम्ही हेच करतो. विठ्ठलालाच का भजा? तर विठ्ठल देवता अशी आहे. तुम्हाला सोपं सांगून जाईल ऐका. जर हृदयाचं ब्लड सर्क्युलर व्यवस्थित नसेल आणि विठ्ठल म्हटलं तर आतला गुटळी जर कोलेस्ट्रॉल वाढलं, जर रक्त गुटळीतली जर एखादी गुटळी अडकली तर माणसाला अटॅक येतो. मध्ये एबीपी न्यूज आलं होतं आणि असं संशोधन केलं की जर विठ्ठल म्हटलं तर तिथं दणका बसतो आणि 72,000 नाड्यातल्या 72 नाड्यातलं ब्लड सर्क्युलर व्यवस्थित होतं आणि अटॅक यायचा राहतो, वाचतो. म्हणून तरी विठ्ठल म्हटलं पाहिजे. म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. अजून एक विठ्ठल मंत्र असा आहे की विठ्ठल मंत्रानं आपल्या जीवनातलं पाप जातं. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र किती मंत्री शब्द येतो, किती अक्षरी? तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठल म्हणून घेताना विठोबाचे. ऐक नाही एक भजन. पर्वत जळती पापाने. म्हणून कीर्तनकार लोक कीर्तनामध्ये मध्ये मध्ये तुमच्याकडून विठ्ठल विठ्ठल म्हणून घेतात. त्यांचं सांगायचं कीर्तन विसरतंय म्हणून ना विठ्ठल म्हणून. विठ्ठलाचं भजन तुमच्याकडून करून घेतात. आहे का नाही? विठ्ठल माझा विठ्ठल पुंडलिक राया करता पंढरपूरचा विठोबा आलेला आहे.
पंढरपूरच्या पुंडलिकानं केलं काय तर फक्त ज्ञानोबा सांगता 7वा अध्याय 61वी ओळी टाळाला पाहिला बाजूला घ्या. सकळ तीर्थाची धुरेची एका माता पित्रे तया सेवेची एक सांगू का? गरुड पुराण नावाच्या ग्रंथामध्ये 18 पुराण आहे, 6 शास्त्र आहेत, 4 वेद आहेत. त्या गरुड पुराण नावाच्या ग्रंथात सांगितलेलं आहे एखाद्या घरातील व्यक्ती मरण पावली तर त्या घरातल्या इतर सदस्यांनी जिवंत लोकांनी त्या जीवात्म्याला उत्तम सद्गती मिळण्याकरता काही कर्मगती केली पाहिजे, त्याच्या असणारं विधी केलं पाहिजे. गरुड पुराणात सांगितलं एखाद्या घरात व्यक्ती मरण पावली तर सुतक पाहतात. सुतक म्हणजे काय तर एखाद्या घरात व्यक्ती मेल्यानंतर 3 दिवस अन्न शिजवत नाही, रुदन करतात. 13 दिवस त्या परिवाराला सुतक भेटत नाही. भावकीची गावकीची अडचण आला कोंडी सुतक झाली सोडून सारखे अभंग येतात. बाप करी जोडी सगळं बाप करतो, पण बाप जे करतो ना त्याचा हिशोब करता येत नाही, त्याचा हिशोब समाज करत नाही. बापाची उंची मोठी असते, बाप जी माया लेकरावरती करतो त्याची उंची आभाळा एवढी असते, पण आभाळाची उंची कुणाला मोजता आली? आभाळाची उंची मोजता येत नाही, तशी बापाच्या मायेची उंची मोजता येत नाही. 45 वर्ष वयाचा एक सद्ग्रस्त त्याची पत्नी 45 वयात वारली. 45 वयामध्ये वारल्यानंतर त्याचा मुलगा एकुलता एक होता. तो मुलगा होता साधारणपणे 5-6 वर्षाचा. त्याची भावकी गोळा झाली, त्याची सासरवाडीची मंडळी गोळा झाली, त्याची सगळी गोळा झाली. म्हणे बाबा एक काम करा, दुसरं लग्न करा, तुम्हाला जरी गरज नसेल तर मुलाला तुम्हाला स्वयंपाक कोण घालणार? रोज उठून कोणाच्या दारात कालून मागायला जाणार, रोज उठून कोणाच्या दारात का भाकरी मागणार, तुम्हाला स्वयंपाक तरी कोण करणार? तो सांगायचा तुम्ही सगळं सांगता ते खरे, कोणाच्या दारातही मी जाणार नाही आणि माझ्या मुलाला दुसरी आई आणून देणार नाही. मला पत्नी पण मुलाला आई येणार नाही, आणि जी आई येईल ती सखी नाही येणार, तर ती कसली सावत नाही. बिचाऱ्याने हट्ट कुणाचा केला पुरा, सगळ्यांना सांगितलं आणि नाहीच केलं. तो स्वतः 12 महिने जरी झाली पत्नी वारती का नाही वारून 10 दिवस झाले तर स्वतःच्या हातानं झाडून काढायचा, दळण काढायचा, स्वयंपाक करायचा, स्वतः खायचा. मुलाला आता बारक्या मुलाला काय लागलं त्याला आंघोळ घालायचं, त्याला शाळेत घालवण्याकरता त्याला कपडे घालायचे, त्याला पॅन्ट घालायचा, त्याची कपडे धुवायचे, रोज शाळेमध्ये 10-12 एकर बागायची जमीन होती, शेती करायचा. कुणाच्या दारात वाटीभर कालवणा करता गेला नाही, कुणाला काय मागे कुणाचा भोजन होता, दुसरी पत्नी केली नाही. माझी हीच पत्नी म्हणून मुलगा आणि बाप दोघच राहिले. मुलगा शाळेत जाऊन लहानचा मोठा होता, रोज त्या मुलाला शाळेत कोण मारतंय का कोण बघतंय का. आणि असे ज्याची आई जाते त्याचा बाप जातो ना, त्याला राहिलेल्या एकाला 2 भूमिका बजावाव्या लागतात. ज्याचा बाप जातो त्या आईने 2 भूमिका बजवायच्या, बाप त्यांनीच व्हायचं, आई त्यांनीच व्हायचं. आणि ज्याची पत्नी जाते त्याने बाप पित्यानेच व्हायचं आणि आई सुद्धा. पण एक सांगू का, बाप होणं सोपं आहे पण आई होणं सोपं नाही. आई होणं सोपंच नसते, पण तरी सुद्धा त्याने आईची भूमिका बजावली आणि आईची भूमिका बजवत त्याने सगळ्या मुलाचं लहानाचं मोठ्याचं एकट्या मुलाचं सगळं कार्य करू लागला. 1लीला 5वीला गेला, 10वीला गेला मुलगा, लहानाचा मोठा झाला, मुलगा शिकला, मुलगा जवळ ग्रॅज्युएट झाला आणि मोठी सरकारी नोकरी त्याला लागली. माणसं मोठी होतात पण मोठी होत असताना विचारानं मोठी होत नाही, हलकट होतात. मोठी झाली का एखादा जर गोरगरिबाचा मुलगा मोठ्या अधिकाऱ्याने नोकरी लागला ना तर सर्वसामान्यांचा त्याचा बाप जागा बघत नाही. आणि त्यांच्या टपून अशा पुरीचा बाप असतो की मोठा अधिकारी असतो, पैशावाला असतो, बरोबर गरीबाचं पोरगा टपकन उचलतो. नोकरी लागली ना, बाहेर झाले ना, टपकन उचलतो आणि त्याची घरची सगळी संबंध तो तोडून टाकायला होतो. आपल्या प्रतिष्ठित राहिलं पाहिजे. काय करायचं प्रतिष्ठित, कशाच्या हवेत राहतो आम्ही कळतच नाही मला. काय नॉर्मल माणसं जगतच नाही, आपल्या प्रतिष्ठेला चोरलं पाहिजे. कसली प्रतिष्ठा? तुमच्या विचाराच्या म्हणजे इज्जतीची प्रतिष्ठा. कशाची प्रतिष्ठा आली? मुलगा अमेरिकेला गेला पाहिजे, जास्त शिकला पाहिजे, त्याचं फ्युचर घडलं पाहिजे. कसलं फ्युचर? शिकून सवरून अमेरिकेला पाठवण्यापेक्षा हिथंच आपल्या जवळ राहून सुसंस्कृत बनवलेलं बरं. त्याला लय शिकवण्याच्या भानगडीत पडून तो जर जातोय तिकडे ती आई बाबाला काडी लावा येत नाही माघारी, पुन्हा आई वडिलांच्या प्रेताला अंत्यविधीला येत नाही माघारी, तिकडे जाता येते. फार मोठा अधिकारी झाला तर दुसरा अधिकारी बघतो हे पोरग आहे, त्याच्या आई बाबाची भेट व्हायची बिलामत, त्याचा सासरा त्याची सासून त्याचीच तगडी बघतो. नॉर्मल जगता येत नाही. हा मुलगा मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर त्यानं बिचारानं त्याच्या बापानं आता माझी जबाबदारी संपली म्हणून त्या मुलाच्या नावाची जमीन 10 एकर जमीन केली
त्याला एका सुंदर मुलीची लग्न करून दिलं. वाडा होता त्याच्या नावावर करून टाकला आणि मात्र आता 70-72 वर्षाचा झाला. वय झालं. पोराचा मस्त पैकी चाललं होतं म्हणून मुलाच्या नाव करून टाकलं. रोज आपलं भजनात जा कीर्तनात जा आता सगळं देऊन टाकलं. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे. दोतर घातलेला बाप, कुपरी घातलेली, गळ्यात तुळशीची माळ होती, गोपीचंद. एकादशी धरायचा आणि एकादशी दिवस आहे म्हणून खिचडी खायला बसला 11-12 आणि खिचडी खाताना सुननी दोघाला वाढला, नवऱ्याला वाढलं आणि सासऱ्याला. आणि वाढता वाढता त्यावेळेस तिनं सासऱ्यानं मुलाकडे बघितलं, म्हणजे बापानं मुलाकडे बघितलं आणि बाप म्हणला खिचडी खाताना तोत्र बसला एखादं धरणारा माहिती म्हणून थोडं सांगतो की दही आहे का, वाटीवर दही आहे का म्हणून बापाला खाऊ वाटलं. मुलाकडे बघितलं दही आहे. मुलाने बायकोला बनवलं जरा दही असं घेऊन स्वयंपाक खोलीमध्ये ती आत नावर टाकत आले नाली दही नाही आव दही संपलं. बापानं मुकाट्याने खिचडी खाल्ली, दही संपलंय, दही नाही आणि खिचडी खाल्ली. दोघंही काही बोलले नाही आणि हात धुतला. बाप फरांड्यावर बसलाय तोवर मुलगा आणि तो जेवतोय तसा तर त्यांनी परीक्षा म्हणून काकून असतो बायकोला आवाज दिला होय ग. आता बाप तिथं नाही तो बाहेर गेला आणि त्याला म्हणला तिथं मिरचा वाढलाय त्याला काय उपाय होणार म्हणून तुम्हाला मिरच्या बरोबर दह्यात मिरच्या चुरून खायला आवडत थोडंसं दह्या म्हणजे हाय थोडंसं घेऊन येते थांबा. आणि फ्रीज मध्ये गेली वाटी अर्धी वाटी दही आणून कोणाला दिलं, कोणाला दिलं बोला बोला कोणाला दिलं बोला की कोणाला दिलं. आणि बायानं खरं सांग जी बाई नॉर्मल मनानं मोकळ्या मनाने प्रपंच करते ना तिच्या घरात लक्ष्मी उभेनीच पाणी भरते बसून नाही. जिचं मन संकुचित आहे ना पुरुष मंडळ आहे का तिने त्या बापावरानं तिथंच वाटी दह्याची झिटकली पळत गेला बापाकडं. बापाच्या मनगटाला धरला बाबा चला एक बाईक नवऱ्याला दही वाढू शकते, एक सून सासऱ्याला वाढू शकत नाही. तुमच्या हाताला धरलं आणि तुम्हाला दही वाढणारी आहे आणि बायको आणायची चला बाहेर. बापाला बाहेर पोरगा ओढतोय आणि बाप पोराला वाड्यात नात ओढतोय. दोघांची अशी वाडावडी चालली. बाप म्हणायचा अरे बाबा भाऊकी हसू करू नको, मला लग्न करायचं असतं तर मागल्या 20 वर्षात केलं असतं दादा. तुझ्या उभ्या आयुष्यासाठी मी माझं आयुष्य खर्च केलंय, आता मला भाऊकी हसू करू नको. पोरगा म्हणायचा बायको करायची दही वाढणारी आणि तू बाप म्हणायचा मला नाही करायची आत वाढायचा आणि दोघही रडायला लागली बसली. पुरीला लक्षात आलं मग पोरांनी सांगितलं एक आहे नाही ना तुम्हाला करायची नका करू पण माझं एक आहे का तुमची 12 एकर जमीन तुमची तुम्हाला माघार धरा, हे तुमचं माझ्या नाव केला वाडा तुमचं तुम्हाला धरा. माझ्या नोकरीवर मला 12 एकर घेता येते का बघतो, माझ्या नोकरीवर मला बंगला बांधा येतोय का बघतो आणि माझा मी बघतो. मग हिने अधिकार गाजवू द्या. काल आलेली पोरगी तुम्हाला वाटेवर वाढत नाही आणि 20 वर्ष उभा हयात बाप माझं माझ्यासाठी आयुष्याची राख रांगोळी करतो, त्याची किंमत हिला किती कळणार आहे. मला ऐका त्यावेळेस रडायला लागली मुलगी आणि ती जाई लक्षात आलं की माझं चूक झालं. ऐका तिने काय मोकळून रडले मी अशी करणार नाही. बाप कसा असतो ऐकायचंय तुम्हाला. माझ्या डोळ्यातले आसवा कुणी माई न पुसताना उरी उदका दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना, गोष्ट बाबाची सांगताना त्याच्या भाग्य सुंदर्या कशाची ठीक तुडलेली उभ्या आयुष्याला त्याने जशी कातर लावलेली मला कसं कुणी बाबा म्हणताना उरी उदका दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना माझ्या डोळ्यातले आसवा कुणी माई न पुसताना, माझ्या डोळ्यातले आसवा कुणी माई न पुसताना उरी उदका दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना, गोष्ट बाबाची सांगताना, गोष्ट बाबाची सांगताना. बापाची
बापाची गोष्ट कीर्तनकाराने किती सांगावं. प्रत्येकाच्या जीवनावर माय बाप आहे. संकोचित जीवन नाही, मोकळ्या मनानं जीवन जगा, नॉर्मल जगा. सगळं हितच ठेवून जायचंय. थोरा मोठ्यांचा सन्मान करा. आई वडिलांना माय बापांना दैवत म्हणून पूजा करा. ह्याच्यापेक्षा दुसरी काही पुण्य बरोबर येत नाही. आणि हे सोडून बाकी सगळं कराल ना तर त्याच्यापासून दूर जाल. करिता बरोबरी म्हणून या असणाऱ्या तात्यांच्या जीवनामध्ये हे मुलं अण्णा दादा एक मुलगा त्यांच्या हयात नाही, त्यांची मुलगी असेल. सर्व परिवाराने एकत्र येऊन हा उत्सव या ठिकाणी. खरं तर मी बघता बघता पुढे गेलेलो आहे, पण रंगाव परिसरामध्ये आणि असणारे पूजनीय भगवानराव कृष्ण पवार तात्यांची सासरवाडी कळंब परिसरातील गायकवाड परिवारांची आहे. गायकवाड परिवारातील रत्न असणाऱ्या एक कन्या पद्मिनीबाई भगवानराव पवार आई सुद्धा मागच्या 10 वर्षापूर्वी आपल्या पतीच्या आधी गेल्या. एखादी बाई आपल्या पतीच्या आधी गेली ना तर गरुड पुराण नावाचे शास्त्र सांगतात तिला अखंड आयुपण लाभलेला असतं. देवाच्या मनात आलं तरी वैधव्य नाही होऊ शकत. अशा असणाऱ्या आमच्या पद्मिनीबाई पवाराची भगवानराव तात्या हे दोन्ही हयात नाहीत, पण हे पितृदेव झाले. या पितृदेवतेने या परिवारानं केलेले. कुणी कैलासवासी महादेव पवार अण्णाही हयात नाहीत, पण अण्णांची मुलं परिवार आहे. पण दुसरे असणारे गोरख भाऊ हे आहे. परत असणारे तात्यांची मुलगी अनिता हनुमान जाधव आमच्या चिखली गावच्या जाधव परिवाराच्या सुनबाई आहे. सर्वांच्या वतीनं केलेली सेवा तात्यांनी गोड मानून घ्यावी आणि ह्या परिवाराला आशीर्वाद द्यावा. झालेली कीर्तन सेवा तात्याच्या चरणी समर्पित करून जास्त बोलण्याच्या ओघात पुढे गेलो. एक गोड सूचना आहे तेवढी ऐका. माझा वेळ संपलेले माऊलींचं भजन शेवटचे चालू होणार आहे आणि लगेच कीर्तन असताना फुलं वाटून घ्या. ज्ञानेश्वर परमेश्वराच्या जवळ जायचं असेल, भगवंताला काय लागतं तर असणाऱ्या शबरी मातेला जो भाव दिला तोच भाव, सुदाम देवाने भाव दिला तोच भाव द्या. बाकी काही लागत नाही. आपण गातो शेवट. काही न लगे बाबाती करना, काही न लगे बाबाती करना, काही न लगे बाबाती आदरणीय महेंद्र महाराज, करे महाराज, उदय महाराज, चिखलीचे सर्व सुंदर अशा प्रकारचे स्टीम वादक सर्वांचा मनपूर्वक आभार. घरातली मंडळी पुढे येऊन फुलं वाहतील आणि बाकीच्या जागेवरून उधळायची. एक अभंग होईल. अभंग झाल्यानंतर घरात